आणि या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहणार आहोत ती म्हणजे दापोलीमध्ये रामदास कदम आणि भाजप यांचा वाद पुन्हा एकदा चिघळलाय। रामदास कदम वैयक्तिक स्वार्थासाठी भाजपचा तिरस्कार करतात असा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठेंनी केलेला आहे। आपल्या कुटुंबापुढे कदम काहीही पाहत नाहीत अशी टीका साठेंनी केली। 2019 ला योगेश कदम यांना मतदान करून दापोली भाजपने चूक केली अशी टीका साठेंनी केलेली आहे। माझे कुटुंब आणि मी आणि शिवसेना आपल्याकडे कोणी काही बोलायचं नाही, विकास कामं आणायची नाहीत, सातत्याने सगळ्यांना दडपण्याचा प्रयत्न करायचा। त्याचा उद्रेक 2019च्या निवडणुकीत झाला, पण त्याही वेळेला भारतीय जनता पार्टीची 50% जास्त मतं युती प्रेमामुळे, कारण युती ही 90 सालपासून युती आहे, ही शिवसेनेला पडली। पण त्यावेळेला आम्ही चूक केली ह्या उमेदवाराला मतदान करून असं भारतीय जनता पार्टीचे खूप जुने जाणते कार्यकर्ते आम्हाला नंतर सांगतात की तुम्ही जी विरोधी भूमिका घेतली होती ती योग्य होती। त्यामुळे रामदास भाईंचे मी सन्माननीय रामदास भाईंचे तेव्हाच आभार मानले होते की आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही जागं केलं की आम्ही त्यावेळेला योग्य होतो। आम्ही म्हणजे आम्ही पदाधिकारी त्यावेळेला योग्य होतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।